तर मित्रांनो बघा हा इथे बघा हे मसाला आता भाजून घेतोय. तिखटासाठी ही लवंगी मिरची तिखट असते मित्रांनो. हा वेडगी आहे. ही बेडकी मिरची आहे. हो. हे सांगा ना लसूण कशी आहे? लसूण 240 ₹240 किलो की पाव? किलो किलोवरती 40 आहे 100 ग्राम. दालचिनी 160 ₹160 100 ग्राम आहे. आणि ती हळद कशी आहे? सेलम हळद आहे सांगलीची आहे. ₹160 किलो मिळेल. 20 आहे. 700 रुपये किलो. ₹600 आहे. इथे गुलाब पाकळी पण मिळते. हा गुलाब पाकळी सुद्धा. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं मंदारामध्ये युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आपण आलो एपीएमसी मध्ये जय महाराष्ट्र मसाले या शॉपला आपण व्हिजिट करणार आहोत. मित्रांनो इथे तुम्हाला मिरची मसाले ड्रायफ्रुट्स वगैरे होलसेलमध्ये मिळतात. तर बघा मित्रांनो आज आपण की मसाल्याची प्राइस काय येते. आणि मित्रांनो तुम्ही इथे यायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही सानपाड्यावरून आहे ना सानपाडा वेस्टवरून ₹30 शेअरिंग आणि इथे येऊ शकता. तर मित्रांनो चला व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल ना तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला दादा आहेत ना आपल्याला असं पूर्ण मिरच्यांची वगैरे बाकी सर्व आहेत ना त्याची माहिती देणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया. तर बताओ ही कुठली मिरची आहे? हा लवंगी आहे. तिखटासाठी असते. ही लवंगी मिरची तिखट असते मित्रांनो. हा वेडगी आहे. ही बेडकी मिरची आहे. हो. हा वेडगी आहे. हा चव आणि कलर दोन्ही असते. चवणी कलर याच्यामुळे येतो मित्रांनो. काश्मीरी आहे. काश्मीरी आहे. फक्त कलरासाठी असते. फक्त कलरसाठी मिळेल. ही वाली आपण वेडगीच आहे. पण बेडकीच आहे. सेम ना? पण सेमच आहे. या साईडला बघूया. या मित्रांनो बघा आज सॅटर्डे आहे. गर्दी बघा किती आहे. किती खूप गर्दी असते या दुकानामध्ये. हा संकेश्वरी आहे. ही शंकेश्वरी मिरची आहे. हा चवसाठी असते. चवणीसाठी चांगली असते. आणि हा मीडियम तिखट आहे. मीडियम तिखट कुठली आहे? हा पांडे आहे. पांड्या. ओके. आणि ही वाली हा रेशम पट्टा आहे. 4 गट रेशीम पट्टा. हो. ही कुठची आहे? ती काश्मीरी आहे. ही काश्मीरी आहे. ते कलरसाठी असते. बघा कलरसाठी मिळेल. मिरची ही कशी आहे? चपाटा मिरची आहे. चपाटा. हो. चपाटा मिरची आहे. कधी नाही लाल आहे. हो, ठीक आहे. हे सांगा ना लसूण कशी आहे? लसूण 240 ₹240 किलो की पाव? किलो किलोवरती. आणि ते पुढचे हा ठीक आहे. चला पुढे जाऊया. मित्रांनो बघा इथे खडे मसाले आहेत. आपण जाणून घेऊया. इथे हे काय आहे? ही जायपत्री आहे. जायपत्री कशी? 100 ग्राम 600 रुपये आहे. 100 ग्राम ₹600. ही त्रिफळ आहे. त्रिफळ 240 रुपये आहे ना. 240 100 ग्राम. हे आहेत चक्री फुल आहे. 280 रुपये 100 ग्राम आहे ना. 280 100 ग्राम. मसाला वेलची मसाला वेलची 100 ग्राम 480 रुपये ना. 100 ग्राम ₹480. लवंग आहे. लवंग 100 ग्राम 280 रुपये ना. 100 ग्राम ₹280. हा 240 आहे मित्रांनो. हा 240 आहे 100 ग्राम. दालचिनी 160 रुपये 160 100 ग्राम आहे. लाल फुल आहे माहिती. लाल फुल माहिती 320 100 ग्राम. धने आहेत 320 रुपये किलो. 320 किलो मिळते. धने बघा मित्रांनो चांगले आहेत. एकदम क्वालिटी चांगली आहे. 600 किलो मिळेल. काळी मिरी काळी मिरी आहे 60 रुपये 100 ग्राम. 60 100 ग्राम. आणि ती हळद कशी आहे? ही सेलम हळद आहे. सांगलीची आहे. ₹60 किलो मिळेल. 360 सॉरी मित्रांनो. कस्टर्ड आहे. खसखस 240 रुपये 100 ग्राम. 240 100 ग्राम. आणि हे हिरवी मिरची वेलची आहे 100 ग्राम 600 रुपये. 100 ग्राम ₹600. लसूण कशी आहे? 240 पाव आहे मित्रांनो. हे रेट सगळे कमी जास्त होत असतात मित्र. यांच्याकडे कोकम पण आहेत. हे कसे आहेत? 600 रुपये किलो. ₹700 किलो आहे. आणि त्याचप्रमाणे मित्र यांच्याकडे लोणचे वगैरे पण मिळतात. सांडगी वडे सालगी वडी आहे. ही कशी? 320 ₹320 रुपये. किलोनी आहे. ही वरती पीठ कुठलं आहे? वडे पीठ आहे. कोंबडी वडे पीठ. कोंबडी वडी पीठ आहे. 40 ₹40 रुपये किलो. किलोनी मिळेल. पोळीत पीठ कसं आहे? हा याचे रेट मित्रांनो ना चेंज होत असतात. खूप मोठं आहे यांचं.
दुकान. लोणचं बघा. आंबा लोणचे, मिरची लोणचे. मिरची लोणचं पण आहे, आंबा लोणचं पण आहे. पुढे बघूया अजून काय काय आपल्याला बघायला मिळते. या साईडला पण आहे, आपण ते पण बघूया. तर मित्रांनो या साईडला ड्रायफ्रुट्स आहे, आपण ते पण बघूया याची प्राइस वगैरे कशी आहेत ते. प्राइस 3200 रुपये. 3200 रुपये. हे काय आहे? ते है अपना गोला पिस्ता है. पिस्ता आहे. हा. हाँ जर्दाळू है. जर्दाळू 880 रुपये. 880 रुपयाला आहे. हिरवी वेलची आहे. 10 ग्राम 60 रुपये. 10 ग्राम 60 रुपये. इथं अक्रोड आहे, अखरोट 2000 रुपये किलो है. 2000 रुपये किलो आहे. मखाना मखाना पण आहे इथे, ये 1800 रुपये किलो. 1800 रुपये किलोने आहे. पोपला सीड्स आहे ना, हे पंपकिन सीड्स आहे, 700 रुपये किलो. 600 रुपये किलोने आहे. सूर्या सूर्यफुलाचे फुले आहे. मोगरा हे बदाम आहेत, 4000. 4000 रुपये किलो, खारीक 400. 400 रुपये. काला खारीक 800. हे 800 रुपये. काळा कधी काय ते भाई अंजीर 70. ते 80 रुपये संपले. आम्ही जरा खूप गर्दी आहे दुकानामध्ये. मगच 1020 रुपये किलो. पाकळी मिळते, अशी मित्र पाकळी मिळते. इथे काळा मनुके आहेत 760. ओके. 780 आहे. हे बघा मनुका 780. 1600 खाला पिस्ता. हे बघा दुसरा पण काजू आहे, हा 1080 है. बादाम 260 है. मोटा बादाम है 1080 है. हे बघा हा मोठी साईज काजू 101180 है. हे काय आहे? बीट लुच्चा आहे, 140 रुपये 200 ग्रॅम. हे वगैरे काय? बीटचे चिप्स आहेत. 110 200 ग्रॅम मिळतील. ओके. टोमॅटो आहे, कॉर्न बाईट टोमॅटो. आणि बाकी हे सांगा थोडंफार. बघा हे मला सांगा. हे मसाले सगळे ह्या साईडला मसाले, हे कोल्हापुरी मसाले आहेत आणि दाणा पावडर वगैरे पण मिळते त्याच्याकडे. स्पेशल मारवाडी आहे शेवाले. बघायला मित्र पूर्ण मसाले वगैरे वरती हळद वगैरे पावडर पण मिळते त्याच्याकडे. चला पुढे बघूया आपण. मित्रांनो इथे गुलाब पाकळी पण मिळते, हा गुलाब पाकळी सुगंधसाठी असते. ओके. हे आहे यांच्याकडे, अजून पण यांच्याकडे. आणि इकडे हे खोबरं कसं आहे? 440 रुपये किलोने खोबरं मिळेल. राजापुरी खोबरं आहे आणि वाटा बघा किती मस्त आहे. आणि मित्रांनो कस्तुरी मेथी आहे. कशी आहे? कसं आहे? सुगंधसाठी असते मित्रांनो ही. बघा मित्रांनो, बघा इथे बघा गर्दी आहे. हे सर्व अशी माणसं आहेत ना, मसाले वगैरे घेतात, मिरच्या वगैरे. बघा याच्याकडे गर्दी बघा किती आहे. आणि मित्रांनो तुम्ही इथे ऑर्डर देऊन आहे ना, मिरच्या वगैरे कुठल्या पाहिजेत ना त्या तुम्हाला सांगू शकता. आणि मग ते लोक ना तुम्हाला मसाले वगैरे ना रेडी करून देतात. आणि यांचं दुसरं पण आहे दुकान, तिथे तुम्हाला पूर्ण आहे ना मसाले वगैरे आहेत ना भाजून तिकडे वगैरे मिळतात. ते पण आपण दाखवणार तुम्हाला. बघा. आणि मित्रांनो हे दुकान आहे ना, एपीएमसी मधलं आहे ना एकमेव दुकान आहे जे मराठी माणसाचं आहे. आणि मित्रांनो गर्दी बघू शकता किती आहे ती. चला आपण पुढे जाऊया. बघा मित्रांनो हे यांचं शॉप होतं. आता जिथे आहे ना आपण जातोय तिथे ना तुम्हाला मसाले भाजून वगैरे कुठून वगैरे मिळतात ते तुम्हाला दाखवतो मी. चला. बघा मित्रांनो आपण पोहोचलो पण. बघा यांचं इथे दुसरं दुकान आहे, म्हणजे आपण कारखाना बोलू शकतो. तिथे तुम्हाला मसाले भाजून वगैरे मिळतात. तर ते बघूया आपण. बघा मित्रांनो बघा हा इथे बघा हे मसाले भाजून घेतोय. बघा हे वाले मसाले आहेत. बघा हे वाले मसाले आहेत ना हे भाजायचे बाकी आहेत. आणि बघा हे वाले झालेले भाजी. हे सर्व नंबर वाईज आहेत प्रत्येकाचे. बघा हे सगळे भाजले सगळे वेट करतात आहे. त्याच्या मसाले कधी भाजून निघते त्याचा मसाले बघायचे भाजतात ते बघूया आपण. तेलामध्ये भाजले जातात मसाले.
बघा चांगल्या प्रकारे भाजले जातात मसाले. बघा मित्रांनो मसाला चांगल्या प्रकारे भाजून झालेला आहे. मित्रांनो हा भाजून झालेला मसाला हे बघा इकडे लाईन लावले. हे बघा या पिशवीमध्ये मसाला दिसतो मित्रांनो, हा भाजाचा बाकी आहे आणि हे सगळे भाजलेले आहेत. हे माझा डायरेक्ट मसाले. आतमध्ये आलं. नमस्कार. जय महाराष्ट्र मसालवाले. आमची दुकानची शाखा आहे एपीएमसी मार्केटमध्ये. तिथून मसाले घेऊन आम्ही आमच्या इथे सर्व भाजून वगैरे कुटून दिले जातात. जर तुम्हाला मसाले वगैरे बनवणे असेल तर आमच्या शाखेशी संपर्क साधा. तर मित्रांनो आज आपण व्हिजिट केलं होतं एपीएमसी मधील जय महाराष्ट्र मसाले या शॉपला. मित्रांनो इथे तुम्हाला ना रिजनेबल रेट मध्ये ना मसाले वगैरे बनवून मिळतील. आणि मित्रांनो हे एकमेव दुकान आहे ना ते इथे मराठी माणसाचं आहे. आणि मित्रांनो ह्या दुकानात तुम्ही आला तर तुम्हाला तर म्हणजे तुम्हाला दुसरे कुठे जायची जरूरत नाही, कारण इथे तुम्हाला A to Z सर्व माहिती पण मिळेल मसाल्याची बद्दल. आणि तुम्हाला सर्व मसाले कुठले मसाले पाहिजेत ना ते सुद्धा इथे बनवून मिळतील. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.